नमस्कार मित्रांनो, आपल्या या MPSC हॅक्स एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टसाठी आपण PYQची एक सिरीज चालू करत आहोत. त्यामध्ये आपण सगळे विषय कव्हर करणार आहोत आणि या सिरीजमध्ये सर्व संभाव्य आत्तापर्यंत झालेले जे IMP क्वेश्चन्स आहेत तेही घेतले जातील. तर मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टच्या आपल्या सिरीजला नक्की फॉलो करा. चला तर मित्रांनो, सुरू करूया. आजचा आपला पहिला विषय आहे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजवरती आज आपले क्वेश्चन आपण घेऊ राहिलो मित्रांनो. तर पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांची संख्या किती आहे? तर पहा मित्रांनो, इथं ऑप्शन दिले आहेत 16, 19, 18 आणि 15. तर मित्रांनो, उत्तर आहे 19. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर पहा मित्रांनो, धरणाबद्दल क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन आपला आहे, शिवसागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? कृष्णा, कोयना, गोदावरी आणि भीमा असे 4 ऑप्शन इथं आहेत. तर मित्रांनो, शिवसागर धरण जे आहे ते कोयना नदीवर बांधलेलं आहे, कोयना नदीवर. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते? तर मित्रांनो, आपल्याला पर्याय आहेत गुरु, प्लुटो, मंगळ आणि शनी. तर आपलं योग्य उत्तर आहे लाल ग्रह, मंगळ या ग्रहाला म्हटले जाते, मंगळ या ग्रहाला. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे, चेरोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? चेरोनोबिल अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे? तर पर्याय आहेत रशिया, युक्रेन, कझाकिस्तान, चीन. तर आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो युक्रेन. युक्रेन या देशामध्ये हा अणुऊर्जा प्रकल्प आहे. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे, भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? भूभागाच्या बाबतीत महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो, शक्यतो क्वेश्चन हा पहिल्या क्रमांकाचा मोठा जिल्हा वगैरे विचारलं जातं, पण इथं त्यांनी दुसऱ्या क्रमांकाचा विचारला आहे. तर आपल्याला तर माहितीच आहे, पहिल्या क्रमांकाचा जिल्हा जो आहे तो अहमदनगर आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा पुणे आहे. त्यानंतर इथे जे ऑप्शन दिले आहेत त्यापैकी नाशिक हा जिल्हा 3 नंबरला येतो, सोलापूर 4 नंबरला आणि नागपूर दिला आहे 14 नंबरला येतो. त्यानंतर आपला 6वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते? महाराष्ट्रातील कोणते शहर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणजेच वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन आहे नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई. तर मित्रांनो, यापैकी नागपूर ही वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते, नागपूर हे वाघ राजधानी म्हणून ओळखले जाते. त्यानंतर 7वा क्वेश्चन आहे, 2024मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 2024मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे राम सुतार. आणि भरपूर असा चर्चेत महाराष्ट्र भूषण पुरस्कार राहिलेला आहे, त्यामुळे राम सुतार हे आपल्या लक्षात राहणं साहजिक आहे. त्यानंतर 8वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही? तर मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या किल्ल्यास युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही असा क्वेश्चन आहे. बहुतेक वेळा घाईघाई वाचताना आपल्याला असं वाटू शकतं की इथं कोणत्या शहराला युनेस्कोने वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे असं वाटू शकतं, पण मित्रांनो, प्रश्न हा काळजीपूर्वक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. तर पहा, इथं ऑप्शन दिले आहेत पुरंदर, साल्हेर, लोहगड आणि शिवनेरी. तर यापैकी पुरंदर हा किल्ला आहे ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली नाही. बाकी साल्हेर, लोहगड, शिवनेरी हे युनेस्कोच्या यादीत आहेत. त्यानंतर एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? एलिफंटा लेण्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आला? तर पहा मित्रांनो, 1987ला युनेस्कोने एलिफंटा लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा दिलेला आहे. तर पहा मित्रांनो, 2025ची ही क्वेश्चन पेपर आहे आणि यामध्ये जनरल नॉलेजमध्ये 2 क्वेश्चन सलग युनेस्कोवर आलेले आहेत. त्यामुळे हा मुद्दा किती इम्पॉर्टंट आहे तुम्ही
तुम्हाला कळू शकते यावरून. त्यानंतर आपला शेवटचा क्वेश्चन आहे, कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? कोणत्या देशात सर्वाधिक आयुर्मान आहे? तर पहा मित्रांनो, इथे दिलं आहे चीन, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि जपान. तर यापैकी हाँगकाँग या देशामध्ये सर्वाधिक आयुर्मान आहे. तर मित्रांनो, हे आजपासून आपण चालू केलेली ही आपली PYQची सिरीज आहे, जी बॉम्बे हायकोर्टसाठी आपण चालू केलेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्या विषयांचे जर PYQ पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करा. यातून तुमचा नक्कीच फायदा होईल आणि आपण सगळे विषय इथं कव्हर करणार आहोत. तर मित्रांनो, लगेच आपल्या MPSC हॅक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.